अगदी मऊ लुसलुशीत उपवास स्पेशल दही वड्यांची रेसिपी आज पाहणार आहोत. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आजची रेसिपी आहे अगदी चटपटीत उपवास स्पेशल दही वडे. तर त्यासाठीच लागणारं साहित्य बघूया. इथं मी 1 कप वरई घेतली आहे, म्हणजेच भगर ज्याला म्हणतो, आणि पाव कप साबुदाणा घेतला आहे. हे न धुता स्वच्छ सुती कापडाने पुसून घेतले आणि आता भगर आणि साबुदाणा आपण मिक्सरच्या भांड्यात अशा प्रकारे वाटून घेतलं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता छान रवा असं वाटून घेतले. आता इथं बघा 1 इंच आलं, 4 हिरव्या मिरच्या मी वाटून घेणार आहे अशा प्रकारे. आता चिंचेची चटणी बनवायची आहे, त्यासाठी मी इथं अर्धा कप चिंच, 4 खजूर आणि एक मोठा गुळाचा खडा घेतला आहे. चिंचेचा डबल गूळ घेतला आहे. तर हे भिजत घालणार आहे अर्ध्या तासासाठी. आता एका पॅनमध्ये 2 पळ्या तेल घातलं आहे, 1 चमचा जिरं घातलं आहे आणि जी पेस्ट केली होती आपण आलं मिरचीची ती परतवून घेणार आहे. छान परतल्यानंतर आता यात घालूया आपण वरई आणि साबुदाणा वाटलेला, जी पीठ येते. आता हे फुल फ्लेमवर एक 5 मिनटं एकसारखं परतून घ्यायचं आहे. नंतर एक 7 ते 8 मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर हे छान एकसारखं परतून घ्यायचं आहे. तर आता यात मी घातलं आहे चवीनुसार मीठ. आता हे छान 7 ते 8 मिनटानंतर भाजून झाल्यानंतर मी इथं पाणी घालते आहे. तर नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी घेतलं आहे मी इथं. 1 कप वरई पाव कप साबुदाणा होता, तर त्यासाठी मी वापरलं इथं 2 कप पाणी. पाणी लागेल तसं आपण यात घालूया. तर 2 कप पाणी घातल्यानंतर हे लो टू मिडियम फ्लेमवर मी छान गुठळ्या मोडून घेणार आहे. तर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे हे मिक्स करत आपल्याला गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर मला इथं पाणी परत लागणार आहे. तर एकंदरीत मला इथं 3 कप पाणी लागलं आहे. तर लो टू मिडियम फ्लेमवरच हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर इथं छान आपलं हे पीठ एकजीव झालं आहे, व्यवस्थित गुठळ्या काढून घेतल्या आहेत. आता याची 1-2 मिनटासाठी आपण वाफ काढून घेणार आहोत. तर ताट झाकून ठेवलं आहे. इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थित एक वाफ आल्यानंतर हे पीठ परत मिक्स करून घ्यायचं आहे. आता पीठ तव्याला चिकटायला लागलं की आता हे आपण एका ताटात काढून घेऊया. आता हे थंड होतंय तोपर्यंत आपल्याला चिंचेची चटणी बनवून घ्यायची इथं. तर इथं बघू शकता तुम्ही मी चिंचोक्या वेगळ्या करून चिंच आणि खजूर एका भांड्यात काढून घेते आणि हे आता मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहे. हे छान वाटल्यानंतर एका पॅनमध्ये गाळून घ्यायचं आहे. यात घालायचं आहे मीठ, अर्धा चमचा मिरची पावडर आणि जिऱ्याची पूड घातली आहे. आता मी यात घालते आहे 2 चमचे साखर. ह्याला जो रंग येईल तो अगदी छान येतो. तर आता हे लो टू मिडियम फ्लेमवर पाण्याची कन्सिस्टन्सी बघत छान उकळून घ्यायचं आहे. तर आपली इन्स्टंट चिंचेची चटणी तयार झाली. आता हिरवी चटणी बनवण्यासाठी मी इथं थोडा पुदिना, कोथिंबीर, 1 इंच आलं आणि 3 हिरव्या मिरच्या, जिरं घातलं आहे. आता मीठ आणि पाणी घालून हे वाटून घेऊया. तर इथं आपली इन्स्टंट हिरवी चटणीसुद्धा तयार झाली आहे आणि चिंचेची सुद्धा चटणी तयार झाली. तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर स्किप करू शकता. आता इथं आपलं वरई आणि साबुदाण्याचं जे पीठ बनवलं होतं ते सुद्धा थंड झालं आहे. आता इथं मी एक उकडलेला बटाटा छान असा किसून घेतला आहे आणि हे आता एकजीव करून घ्यायचं आहे. बटाटा न उकडता किसून जरी यात घातला शिजायच्या वेळेस तरीसुद्धा चालतं. तरी तर मी पाण्याचा हात लावून ह्याचे छान असे गोळे करून घेणार आहे. इथं तेल तापत ठेवलं आहे. तुम्ही एकदम गोळे करूनसुद्धा तळून घेऊ शकता किंवा तळत तळत हे गोळे त्यात घालू शकता तेलात. तर अशा पद्धतीने तेल छान तापल्यानंतर आपल्याला ह्याचे छान असे गोळे करून तळून घ्यायचे. तर मी पाण्याचा हात लावून हे बनवून घेते. अशा प्रकारे
सुरुवातीला फुल फ्लेमवर, नंतर लो टू मिडियम फ्लेमवर हे असं परतत आपल्याला तळून घ्यायचे. अशा पद्धतीने छान लालसर रंगावर हे तळून घेतले. त्याच प्रकारे मी दुसरी बॅच सुद्धा तळून घेणार आहे. हे वडे फुटत नाही, अगदी मस्त, नुसते खाल्ले तरी खूप छान लागतात. तर अशा पद्धतीने तर इथं छान असे वडे म्हणजे आपले हे बॉल तळून झालेत. आता मी इथं पाणी घेतले, जे सर्व करायचे आहेत मला ते मी बॉल इथं भिजत घालते. हे अगदी फ्रेश दही आहे, घरीच लावलं होतं मी संध्याकाळी. तर अशा प्रकारच्या गाळणीने हे दही मी फेटून घेतले. तर तुम्ही इथं बघू शकता, इथं 5 मिनिटासाठी जे बॉल भिजत घातले होते ते हलक्या हाताने त्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून घेते. अशा पद्धतीने तर अशा प्रकारे मी सर्व करण्यासाठी हे ठेवले. जे दही आपण फेटून घेतलं होतं त्यात मी 4 चमचे साखर घातली आहे, पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे. तर अशा पद्धतीने आपण हे दही घालून घेतोय. तर इथं तुम्ही बघू शकता छान असं गोड दही, छान असं तिखट पुदिन्याची चटणी आणि आंबट चटपटीत अशी चिंचेची वरून चटणी घातली आहे. आता यात घालूया मस्तपैकी असे डाळिंबाचे दाणे. तर अगदी झटपट चटपटीत असा उपवास स्पेशल दहीवडा रेसिपी आपली तयार झाली आहे. झटपट होणारी रेसिपी आहे, अगदी मऊ लुसलुशीत दहीवडे होतात. तर तुम्हीसुद्धा या उपवासाला नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.